नेतृत्वाखाली हा महामेळावा संपतोय. यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. श्रीयुत विनोद पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, त्यांनाही विनंती स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री श्रीयुत बाळा नांदगावकर साहेब, त्याचबरोबर मनसे नेते आणि आपले लाडके आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली हा महामेळावा संपन्न होत आहे असे श्री राजूदादा पाटील, या दोघांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. बांधवांनो आणि भगिनींनो, कृपया पत्रकारांनी पहिल्या रांगेत विराजमान व्हावं. कल्याण लोकसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे माजी नगरसेवक किंवा नगरसेविका या सभागृहात उपस्थित आहेत, त्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आज 1 मे महाराष्ट्र दिन. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, असं ज्या वर्णन केलेलं आहे. 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्राचा मंगल कलश आपल्याकडे आणला गेला. या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याकरता सर्वप्रथम या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांना मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र खरं तर महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या अगोदरपासून या महाराष्ट्रात अनेक थोर विभूती जन्माला आल्या. महाराष्ट्राला संत परंपरा, थोर अशी संत परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राने अनेक प्रकारचे अनेक क्षेत्रात विविध लोक इथे जी जन्माला आली, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकोबाराय असतील, टिळक असतील, सावरकर असतील, या सर्वांनी आपल्याला एक वेगवेगळे विचार दिलेले आहेत. संत परंपरेच्या माध्यमातून एक वेगळी परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्र हा कायमच उद्योग असेल, व्यापार असेल, कला, संस्कृती, क्रीडा या सर्व क्षेत्रात अग्रणी राहिलेला आहे आणि यापुढेही तो अग्रणी राहील अशी आशा अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज या महामेळाव्याला सुरुवात करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रथेप्रमाणे मी सर्वप्रथम मनसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्य गावकर साहेब आणि मनसे नेते तथा आपले लाडके आमदार श्रीयुत राजूदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून या छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब
विजय असो. सन्माननीय श्री राजसाहेबांच्या सर्व आणि भगिनींनो, दिनांक 9 एप्रिल रोजी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाला, त्याच्यात साहेब काय बोलणार याबाबत आपल्या सगळ्यांना प्रचंड उत्सुकता होती. आणि त्या उत्सुकतेला छेद देत सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केलं की या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना केवळ माननीय श्री नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत याकरता मी बिनशर्त पाठिंबा देत असं त्यांनी सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केलं होतं. सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश आहे तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना, पुरुष असो महिला असो, या आपल्या सर्व सहकाऱ्यांना हा शिरसावंदे आहेत. वर्ष आपण सन्माननीय राजसाहेबांनी जो आदेश दिला त्याचा आपण पालन करत आलेलो आहोत. कधीही साहेबांचा आदेश आपण खाली पडू दिला नाही किंवा त्याच्यात कुठली कुचराई केली नाही. त्यानुसार आदेश दिलाय. बिनशर्त पाठिंबा अगोदर सांगितला आणि त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केलं की नुसता बिनशर्त पाठिंबा नाही तर महाराष्ट्र सक्रिय सहभाग हा महाराष्ट्रातील संपूर्ण 48 मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी असेल. आणि त्याच अनुषंगाने मनसेचे नेते आणि आपले लाडके आमदार श्री राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आज या महामेळाव्यात उपस्थित असलेले आपले प्रमुख मनसे नेते, माजी गृहराज्यमंत्री श्रीयुत बाळा नांदगावकर साहेब यांना आम्ही इथे सन्मानित करू इच्छितो. मी कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष श्रीयुत प्रकाश भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्षा सौ दीपिकाताई पेडणेकर, डोंबिवली शहराध्यक्षा सौ मंदाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत करावं. शहर अध्यक्ष राहुल कामत साहेब यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्वागतासाठी पुढे यायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार टाळ्याने आपण नांदगावकर साहेबांचं स्वागत करूया. पत्रकारांना दिसू दे. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आहे आणि एवढी शांतता योग्य वाटत नाही. एकदा माझ्यासोबत आपण सर्वांनी घोषणा द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा एक नारा दिल से, एक नारा जोर से. धन्यवाद. या कार्यक्रमाला सुरुवात करताना मी माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्रीयुत मनोज घरत यांना विनंती करतो की या महामेळाव्याकरता त्यांनी प्रस्तावना करावी. श्रीयुत मनोज घरत. धन्यवाद कामत साहेब. 24 कल्याण लोकसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित लोकसभेच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या साई विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सहकारी, महाराष्ट्र सैनिक, माता भगिनी, सर्व सेल अंगीकृत संघटना यांचं मी इथे डोंबिवली शहराच्या वतीने, कल्याण ग्रामीण विधानसभेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपले नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब, लाडके आमदार राजूदादा पाटील आणि व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, सहकारी आणि त्याचबरोबर समोर असलेले सर्व महाराष्ट्र सैनिक,
पहिली बॅटिंग माझी आहे. प्रस्तावना करायला सांगितली आहे. प्रस्तावनेमधलं बराच प्रस्तावनेचा भाग शहर अध्यक्ष राहुलजी कामत यांनी तुमच्या समोर ऑलरेडी मांडलेला आहे. आपण इथे उपस्थित असताना हा फक्त एक लक्षात घ्या, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये आपण जाऊया, काय काय झालंय ते आपण आठवूया आणि मग आपण पुढे काय करायचंय ते ठरवूया. आपल्याकडे आता फक्त 19 दिवस आहेत. लक्षात घ्या, आज 1 तारीख आहे, महाराष्ट्र दिवस आहे, कामगार दिवस आहे आणि आजचा दिवस संपला. उद्यापासून खऱ्या कामाला आपली सगळ्यांची सुरुवात होणार आहे. आणि हे समोर बसलेली जेवढी लोक आहेत, अर्ध्याहून अधिक लोक बाहेर आहेत. खासदार श्रीकांतजी होणार आहे, ते काही क्षणात येतील, त्यासाठी काही लोक खाली आहेत, बाहेर उभी आहेत. आपल्या सगळ्यांचं या 19 दिवसासाठी एकच काम आहे. ही जी आपली संघटना आहे, हा जो आपला पक्ष आहे, ही 6 विधानसभेची ही ताकद डॉक्टर शिंदे यांच्या सोबत न्यायची आहे. आणि तो आवाज तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी म्हणून हा आवाज आपल्याला दिल्लीला न्यायचा. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फ्लॅशबॅकमध्ये जाताना थोड्या गोष्टी सांगतो. म्हणजे आपण आणि आपल्या पक्षाने काही करायचं ठरवलं की इतरांना मिरच्या जमतात. म्हणजे ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांनी दिल्लीत जाऊन अमित, तेव्हा मी आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल की मेडिकलमध्ये रांगाच्या रांगा लागल्या होत्या. म्हणजे एखाद्याला खरोखर जर काय चटका बसला असेल, काय बसला असेल, तर त्याला बिचारायला एवढा बर्नॉलचा खप हा त्या 2 ते 4 दिवसामध्ये वाढला होता. मला एक गोष्ट समजत नाही, तुम्ही सगळं केलं तर ते चांगलं, आम्ही थोडं काय करायला गेलो की ते वाईट. सन्माननीय राजसाहेबांनी मला वाटतं 1 ते 1.5 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं होतं की संयम ठेवा, पेशन्स ठेवा, आपली वाटचाल सत्तेच्या दिशेने होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सत्तेमध्ये नेऊन मी बसवणार आहे आणि यश काय आपल्यापेक्षा जास्त लांब नाही. ही जी सगळी वाक्य आहेत ना 1-1.5 वर्षापूर्वीची, तेव्हा ज्या लोकांना समजत होतं त्यांना समजत होतं, त्याला म्हणतात रीड बिटवीन द लाईन्स. त्या गोष्टी ज्यांना समजल्या त्यांना समजल्या. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा पक्ष आहे, आमचा गट नाही. आमचा पक्ष आहे, आमच्याकडे स्वतःची कमवलेली निशाणी आहे रेल्वे इंजिन, आणि आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आम्ही 1 जागा 2 जागा हेच दे तेवढंच दे तेवढंच दे अजिबात नाही. पण काम करताना आपल्याला फुल फ्लेज काम करायचं आहे. विजय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा निश्चित आहेच, पण तो विजय असा 1 लाख 1.5 लाख 2 लाखनी नकोय. हा संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघातला सगळ्यात मोठ्या मार्जिनचा विजय मिळवून द्यायची जबाबदारी महाराष्ट्र सैनिकाची आहे. आपण सगळ्यांनी आज इथे लक्षात ठेवलं पाहिजे. हे मी का सांगतोय, त्याच्या मागची गणित आहेत. 2019 नंतर 24 आहे, 5 वर्षात निवडणुका आपल्या इथे झालेल्या नाहीत. 2020 ची महानगरपालिकेची निवडणूक होती, ती इथे झालेली नाही. 4 वर्षापासून ती साहेब पेंडिंग आहे. 4 म्हणजे पण आमची तर खूप आधी होती 2020ला, तेव्हापासून काही झालेलं नाहीये. 2019ला जी आपली निवडणूक झाली विधानसभेची, त्या विधानसभेला या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आपले एकमेव आमदार मनसेचे जे निवडून आले लाडके राजूदादा पाटील यांना त्यावेळेला 94,000 मतदान झालं होतं. बरोबर आहे, फक्त कल्याण ग्रामीण मतदारसंघात. डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तब्बल 45,000 मतदान झालं होतं. बरोबर आहे, म्हणजे जवळपास 1.5 लाख मतं तर या 2 मतदारसंघात मिळालेली आहेत. या 1.5 लाखाबरोबर आपल्याकडे कळवा मुंब्रा आहे, उल्हासनगरची प्रचंड मोठी ताकद आहे, अंबरनाथची ताकद आहे, या इतर 4 विधानसभा आहेत. आपल्याला आपलाच लीड, श्रीकांत शिंदे यांना जो आपलाच लीड द्यायचा आहे, हाच कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचा दिला गेला पाहिजे. ही आपली सगळ्यांची एकत्र जर ताकद झाली, 19 दिवस फक्त काम करायचंय. 5 वर्षाचा गॅप आहे, मी समजू शकतो. आता दुसरं त्याच्या मागे हे काय आहे की ही पहिली परीक्षा आहे. ही पहिली परीक्षा झाली की राजसाहेबांनी सांगितलं विधानसभेच्या तयारीला लागायचंय. म्हणजे दुसरी परीक्षा येणार विधानसभेची, आणि तिसरी परीक्षा जी महत्वाची आहे ती महानगरपालिकेची संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आता जेवढ्या तडफेने जोशाने काम करणार आहोत आपण,
त्याचा सगळा फायदा या पुढच्या 2 एक्झाममध्ये आपल्याला होणार आहे. त्यामुळे 20 तारखेपर्यंत अतिशय नेटाने जसं आपण विधानसभेचं काम केलं सगळ्या मतदारसंघामध्ये, त्याच नेटाने त्याच तडफेने तसंच आपलाच उमेदवार आहे असं समजून तसंच काम आपण करायचं. एक लक्षात घ्या मित्रांनो, पक्ष स्थापन झाला 2006 साली. त्याच्या आधी 2005 ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होती. माझ्यासारखे बरेच इथे कार्यकर्ते आहेत जे 2005 नंतर जवळपास 19 वर्षांनी धनुष्यबाणाला आज मतदान. आणि इफ आय एम नॉट रॉंग, माननीय राजसाहेब सुद्धा एवढ्या वर्षानंतर धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. आणि दुर्दैव असे, म्हणजे एवढा मोठा मी नाही एवढ्या मोठ्या लेवलच्या लोकांबद्दल बोलण्या इतका, परंतु दुर्दैव असं आहे की जी शिवसेना आहे, म्हणजे जो गट आता उभाटा, कुठला उभाटा, तो राहिलेला जो काही गट आहे त्या गटांच्या प्रमुखाला काँग्रेसला मतदान करावं लागणार आहे. हे दुर्दैव आहे आणि हे शेवटी कर्म आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला की ते तुम्हाला भोगावं लागणार आहे, आज नाही तर उद्या. त्यामुळे माननीय राजसाहेबांनी जे काय एवढ्या वर्षात सहन केलेलं आहे ते कुठेतरी जाऊन आज आपण विजयाच्या ट्रॅकवर जाणार आहोत. 2010ला जशी वातावरण होतं तसंच वातावरण आपल्या सगळ्यांसाठी या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे जोरदार काम आपण या सगळ्या साईच्या साई विधानसभामध्ये करू. आता कसं काम करायचं, काय करायचं, ते लोक आपल्याकडे येणार का, आपण त्यांच्याकडे जाणार का, हे अनेक प्रश्न आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहेत. सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विधानसभासाठी वेगवेगळ्या टीम आहेत आणि त्यानुसार आपण ते कोऑर्डिनेशनचं काम करणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. 19 दिवस हात जोडून विनंती करतो सगळ्यांना, जोरदार काम करा. आपलं नाव रोशन झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि उमेदवार दुसरा कुठला असता तर गोष्ट वेगळी होती की थोडीशी टफ फाईट झाली होती. उमेदवार देऊन देऊन कोण दिलाय, हे यांना गद्दार म्हणतात. यांनी कमीत कमी विचारांची तरी गद्दारी केलेली नाहीये. जो उमेदवार यांनी दिला डबल गद्दार आहे. यांनी एकदा शिवसेनेची प्रतारणा केली, आपल्याकडे आले, आपल्याशी प्रतारणा केली, परत शिवसेनेकडे गेले. म्हणजे एकदा नाही दोनदा गद्दारी केली आहे. अशा डबल गद्दाराचं डिपॉझिट जप्त करणं हे आपलं काम आहे. इथे एवढंच बोलतो आणि थांबतो. मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोज गरत. आज ज्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा सन्माननीय मेळावा श्री आयोजित केलेला आहे. राजसाहेब ठाकरे ते महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं व्यासपीठावर आगमन हार्दिक स्वागत करतो. एक नारा दिल त्यांच्यासोबत डोंबिवली शहर प्रमुख श्रीयुत राजेश मोरे यांनी देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरुण आशान यांचं देखील व्यासपीठावर इथे आगमन झाले. मी त्यांचं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एक सूचना आहे. आपले पदाधिकारी जर पहिल्या रांगेत कोणी बसले असतील आणि पाहुणे पैकी जर कोणी असतील तर त्यांना बसायला जागा द्यायची, पत्रकारांना बसायला जागा द्यायची. कृपया सहकार्य करायचं आहे. आणि गेटच्या बाजूला उभे असलेल्या सर्वांनी समोरच्या बाजूला या. समोर आपल्याला सवय आहे. आमदार श्रीयुत विश्वनाथ भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांनाही नम्र विनंती आहे की तुम्ही कृपया व्यासपीठावर यावं. श्रीयुत विश्वनाथ भोईर, विश्वनाथ राणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीयुत विश्वनाथ राणे यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती आहे. आज
या 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आपल्यात उपस्थित आहेत. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री श्रीयुत बाळा नांदगावकर साहेब आणि मनसे नेते तथा आपले लाडके आमदार श्रीयुत राजूदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करावं. श्रीयुत नांदगावकर साहेब आणि राजूदादा पाटील हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा श्रीयुत मनोज घरत यांना नम्र विनंती आहे की शिवसेनेचे शहर प्रमुख श्रीयुत राजेश मोरे यांचं देखील त्यांनी स्वागत करावं. श्री राजेश मोरे यांचं स्वागत डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख श्रीयुत मनोज घरत करतायत. जोरदार टाळ्या. आताच मनोज घरत यांनी प्रस्तावना केलेली आपण ऐकली. तर मनोज घरतांनी आपल्याला आताच अबकी बार श्रीकांत शिंदे 5 लाख पार हे कशा पद्धतीने करावं याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केलं. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री प्रकाश भोईर, कल्याण शहराचे शहराध्यक्ष श्री प्रकाश भोईर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्री अरुण आशान इथे उपस्थित आहेत. मी श्रीयुत सुदेश चुडनाईक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. त्याचबरोबर मी उपजिल्हाध्यक्ष श्री योगेश पाटील यांना विनंती करतो की शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्रीयुत विश्वनाथ राणे यांचं देखील त्यांनी स्वागत करावं. श्री योगेश पाटील. यानंतर मी प्रदेश सरचिटणीस श्री प्रकाश भोईर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुजरा घटनेचे थोर शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या मेळाव्याला उपस्थित सन्माननीय आमचे नेते, प्रथमतः राजसाहेबांना वंदन करतो आणि सन्माननीय नेते आमचे बाळा नांदगावकर साहेब, सन्माननीय आमचे एकमेव आमदार राजूदादा पाटील, एकच वादा राजूदादा साहेब, सन्माननीय या मतदारसंघाचे उमेदवार आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ. खरं तर 24 तारखेला जेव्हा साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि खरं तर पहिले जर कोणाला लागला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आणि ते मुळात विसरले की आपल्या विरोधात उभे कोण आहेत, कुठले उमेदवार कुठल्या पक्षाचे आहेत. फक्त त्यांना एकच दिसतंय की आपल्यासमोर जशी मनसे उभी आहे
आणि तसं आपल्याला ट्रोल चालू झालं सगळीकडे. सगळीकडे बघाल तर एकच बिनशर्त पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा. याचे तुम्ही जर हे बघितलं असेल खूप सोशल मीडियावर, म्हणजे आजही आपल्याला ते विरोधक समजता येतात. आत्ताच आपल्या ज्या इथल्या उमेदवार आहेत ते काही आमच्या पूर्वेच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांकडे जे आहेत, म्हणजे पहिल्यापासून पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे गेल्या. किती गेलं तरी तुम्ही पण ठाकरे, आम्ही पण ठाकरेंकडेच आहोत. पण ठाकरेंमध्ये फरक आहे. जर 2010चा निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळेला आपण इथे चांगले 29 आपले नगरसेवक होते. आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी हा पर्याय होता. परंतु आपल्या राजसाहेबांनी कधी विचारांची प्रतारणा केली नाही आणि आपण पुन्हा एकदा या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि आपला महापौर होत असताना सुद्धा आपण तिकडे शिवसेनेला सहकार्य केलं. आजपर्यंतची राजसाहेबांची भूमिका ही सातत्याने जर बघितली ना तर मला अविनाश जाधव साहेबांनी, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, आम्ही कधीही किंवा राजसाहेबांनी हिंदुत्व कधीही सोडलं नाही. आज यांचं कुठेही जाओ, आज त्यांनी मशाल हातात घेतली. आज ही मशाल ही हिंदुत्वाची मशाल. पण आज हीच मशाल घेऊन आज मोहल्ले आणि मदरसे त्यांना फिरायला लागतात. जे आज बोलत ते की हिंदुत्व, परंतु आज त्यांच्या समोर, त्यांच्या नेत्यांसमोर अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात. आता हे जे काही BJPला बोलतात ना की बाबा अंध, तर त्यांनी आता विचार करावा की खरी वेळ यांच्यावर काय आलेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती याच्यावर आली. आज तुम्ही इथे व्यासपीठावर काही बसलेली मंडळी असतील, यांना काही नेत्यांची दिवाळीची भेटकार्ड आली असतील. ते भेटकार्ड अशा लोकांनी, जर तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल तरच हे भेटकार्ड खोलावं, अन्यथा याची ही गाठ सोडू नये. अशी लोक आता दर्ग्यांमध्ये आणि मदरस्यांमध्ये फिरायला लागली. हे हिंदुत्व राजसाहेबांना नको होतं. म्हणून राजसाहेबांनी कधीही अशा हिंदुत्वाला, अशा यांना पाठिंबा दिला नाही. आणि राजसाहेबांनी मोदींना आज जे समर्थन केलं त्यासाठी या आमच्या श्रीकांतजी शिंदे हे आज इथे उभे आहेत. आणि नक्कीच ते निवडून 100% मताधिक्याने खूप येतील. 5 लाखात सांगितलंय, पण मनसे संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. आणि तुमच्या विजयाच्या वेळेस नक्कीच तो आमचा पण मनसेचा जो काही खारीचा वाटा आहे तो तुम्हाला दिसेल. एवढंच आज बोलतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भोईर साहेब. यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा इथे संपन्न होत आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि आमदार, आपले लाडके आमदार. मी नेहमी म्हणत असतो की सन्माननीय राजसाहेबांच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये ज्यांची क्रेज आहे असे आपले लाडके आमदार श्रीयुत राजू दादा पाटील यांना मी इथे आपले विचार मांडण्याकरता निमंत्रित करत आहे. सन्माननीय राजू दादा पाटील. सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा एकच वादा. धन्यवाद. एकच वादा. सन्मान्य राजसाहेबांना वंदन करतो. आपल्या पक्षाचे, आपले सर्वांचे लाडके नेते नांदगावकर साहेब, आजच्या मेळाव्याला खास करून जे उपस्थित राहिलेले आपले उमेदवार, तिसऱ्यांदा खासदारकीची टर्म पूर्ण करायला जाणारे माझे मित्र श्रीकांतजी शिंदे साहेब, पक्षातील माझे सर्व सहकारी, त्यांच्यासोबत आलेले त्यांच्या पक्षातले मोरे साहेब, विश्वनाथ राणे साहेब, आशान साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व माझ्या भगिनी आणि आजच्या या शिबिराला, मेळाव्याला मोठ्या संख्येने 3 दिवसाच्या शॉर्ट नोटीसनी उपस्थित राहिलेले माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही निवडणूक जाहीर झाली तेव्हा आपण कुठेतरी रेसमध्ये होतो. आपण लढणार नाही लढणार सर्व चालू होतं. माननीय राजसाहेब जागोजागी भेटून आपल्या
आपल्या लोकांचा आढावा घेत होते, मतं जाणून घेत होते आणि या सर्व प्रोसेसमध्ये जाता 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 आपली पाडव्याची सभा झाली आणि माननीय राजसाहेबांनी पक्षाचा निर्णय जाहीर केला. अत्यंत विचारपूर्वक, म्हणजे आम्ही खूप जवळून पाहतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 1-1.5 वर्षापासून माननीय राजसाहेबांनी खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे, मी चुकत नसेल तर. कारण ह्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत याच्यातनं पक्ष पुढे न्यायचे, आपल्याला राज्याचा विचार पण करायचा आहे, देशाचा विचार पण करायचा आहे. अशा वेळेस निवडणुका लढायच्या, कुठल्या पद्धतीने लढायच्या, त्या लढायच्या की नाही लढायच्या, हा सर्व विचार आपल्या सर्व सहकाऱ्यांचा घेऊनच ते पुढे गेलेले आहेत. प्रत्येक वेळेस आपण आपल्याला, तुम्हाला आठवत असेल, आपल्या 4 प्रश्न विचारलेले साहेबांनी, निवडणुका लढायच्या की नाही लढायच्या, लढायच्या तर का लढायच्या. प्रत्येकाने उत्तरं दिली होती तेव्हा. त्याचा मतितार्थ काढून माननीय राजसाहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तो त्यांचा एकट्याचा निर्णय नाही, आपला सर्वांच्या मतांचा तो निर्णय, आणि त्याच्या पाठीशी आपण सर्व आहोतच, हा काही प्रश्नच नाही त्याच्यात. या अशा परिस्थितीतनं जात असताना जे निर्णय आपले झाले, अख्खा महाराष्ट्र एका बाजूला, कल्याण लोकसभा एका बाजूला, निर्णय जाहीर केला. आमच्या राजूदादांची आणि श्रीकांत शिंदे साहेबांची खूप वाद चालू होते, कसं आम्ही काम कसं करणार. माननीय राजसाहेबांनी सांगितलं हा प्रश्न उरतो का, आणि जे काय आपल्या पक्षाचं नाव मनसे, जे काय करणार ते मनसे करणार. आणि प्रत्येक ठिकाणी मला फोन येत होते, दादा काम करायचं का, काम करायचं का. विषयच नाही, करायचं तर करायचं, नाही करायचं तर नाही करायचं, हा आपला हे असतो. त्यामुळे इथे श्रीकांतजी शिंदे हे मनसेचे उमेदवार आहे असं समजून आपल्याला काम करायचं. त्यामुळे कुठेही हलगर्जीपणा दिसता कामा नाहीये. हा पक्षाचा मेळावा आहे, त्यामुळे मी अधिकाराने बोलू शकतो की आम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्डात तुमची कामगिरी दिसली पाहिजे, आपला पक्ष तिथे चमकताना दिसला पाहिजे. आम्हाला ज्या जोराने आम्ही इथे बोलतोय, यांच्यासमोर बोलतोय, मांडतोय की आम्ही जोराने काम करू, तो आपल्याला मतपेटीमध्ये दिसला पाहिजे. तो जर दिसला नाही तर तुमचं आमच्यावरचं प्रेम काही कामाचं नाही आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते करणार. अजिबात कोणाची पर्वा ठेवायची नाही. ज्या पद्धतीने राजू पाटील उभा राहिल्यावर तुम्ही काम केलेलं, त्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं. अनेक लोक येतील, बोलतील, तुम्हाला काहीही सांगतील. आता सांगायला याने ठेवले तर त्या पक्षात ज्या पद्धतीने यांचं काम चालू आहे, मला नाही वाटत काय 6 तारखेच्या पुढे निवडणूक जाईल का. परंतु ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 20 तारखेला मतदान आहे, 18 तारखेला आचारसंहिता म्हणजे आपला प्रचार संपणार आहे. खूप कमी दिवस आहेत. मी जास्त काय बोलत नाही आहे, कारण आपल्या सहकार्यांची भाषणं कमी केली. नांदगावकर साहेबांनी एक कार्यक्रम सोडून इथे आलेत आपल्या प्रेमाखातर. मी विनंती केली, माझी तब्येत बरोबर नव्हती, इथे येईन की नाही डाऊटफुल होता, म्हणून साहेबांना विनंती केली. साहेब आले आणि खासदार साहेबांनाही खूप कार्यक्रम आहेत. मला एक आश्वासित करू इच्छितो त्यांच्या मार्फत, त्यांच्यातर्फे, खासदारांतर्फे, की जी काय कामं असतील भविष्यात ते निवडून आल्यावर मला सांगा, मी त्यांच्याकडनं करून घेईन. आज अनेक असे प्रश्न आहेत. आमची इच्छा होती, आमची काही म्हणजे मुद्दे होते की चला समजा साहेबांनी सांगितलं की लोकसभेला उभे राहा, तर काय मुद्दे घेऊन जायचं. आम्ही काही मुद्दे काढलेले आहेत. रेल्वे प्रवाशांचे असतील, इथला आमच्या आगरी समाजाचा अस्मितेचा विषय, दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव द्यायचं जो प्रस्ताव पुढे न्यायचे तो विषय असेल, इथल्या ट्रॅफिक समस्येवर काय उपाययोजना करायचे आहेत, असे अनेक विषय असतील. धरणाचा विषय, त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेब बोलले की या भागाला एक धरणाची गरज आहे. त्यामुळे हे जे विषय असतील हे सर्व आपण त्यांच्यापुढे हक्काने मांडायला जाऊ शकतो. केव्हा, जेव्हा आपण त्यांना चमत्कार दाखवू, तेव्हाच त्यांच्याकडनं नमस्कार होईल आपल्याला. त्यामुळे प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचे. जे काय मागचं सगळं विसरून
प्रामाणिकपणे काम करायचे, स्वतः आपण उमेदवार आहे ह्या हिरिरीने भाग घ्यायचे. आम्ही साहेब नांदगावकर साहेब इथे प्रत्येक शहराचे प्रत्येक विधानसभेचे 6 विधानसभेचे एक 5-5, 6 प्रतिनिधी त्यांना खासदार साहेबांकडे यादी देणार आहे, ते कोऑर्डिनेशन करतील. तुम्ही डायरेक्ट करू नका, नाही तर नंतर आम्हाला आमची पण इलेक्शन आहेत पुढे. आम्ही काय सतत बिनशर्त पाठिंबा द्यायला इथे बसलो नाही, आम्हाला इलेक्शन लढायचे आहेत. त्यामुळे आम्हालाही काही गोष्टी सांभाळून ठेवायच्या आहेत. त्यामुळे मोरे साहेब जे दिलं तेवढंच तुम्ही व्यवस्थित चाला. आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ, रिझल्ट तुम्हाला पेट्यांमध्ये दाखवू आम्ही, तर त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि रिझल्ट येणार ना सगळ्यांचा व्यवस्थित? ज्या दिवशी रिझल्ट येईल त्यानंतर खासदार साहेबांचा अभिनंदनचा मेळावा इथेच आपण जोरात घेऊ आणि त्यावेळेस याच्यापेक्षा दुप्पट संख्येने महाराष्ट्र सैनिक इथे तुम्हाला दिसतील आणि तुमचं आम्ही स्वागत करायचे, आम्हाला तुम्ही संधी द्याल. आम्ही सर्व जोमाने कामाला लागू. हे फक्त आश्वासित करण्यासाठी ही बैठक होती. प्रत्येक ठिकाणी जाऊन हे करण्यापेक्षा एका ठिकाणी एका लोकसभेचा मेळावा घेऊन ही गोष्ट सांगणं आम्हालाही सोपं पडलं. कारण मला तर माहिती होतं 1.5 वर्षापासून तुम्हीच इथे कोण उमेदवार असणार होतं आज डिक्लेअर करा. त्यामुळे आम्ही ती तयारी ठेवलेली होती की असं असं म्हणजे वेळ आली तर हे तो काय विषय नाही आहे. आपण सर्वांनी एका हिरिरीने इथून निघून गेल्यावर तुम्हाला एक बेसिक कार्यक्रम मी 6 तारखेनंतर आम्ही देऊ होईल आपल्याला. कारण मला अजूनही डाऊट आहे यांचं नाही, साधा अर्ज बाद नाही होणार, परंतु काही नाही म्हणजे लुटूपुटूची काय सांगू शकत नाही. समोरच्या उमेदवाराची मला गॅरंटी आहे, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे. परंतु 6 तारखेनंतर तुम्हाला मी कार्यक्रम देईन, त्या हिशोबाने प्रत्येकाचा आढावा मी स्वतः घेत जाईन. मी खासदार साहेबांना आताच बोललो की मी स्वतः तुमच्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी ग्रामीणमध्ये वगैरे माझ्या फिरायचं असेल मी स्वतः येईन. करायचं तर मनापासून करा, हे ध्येय ठरवून यांच्या मागे आपण उभं राहायचंय. उद्या त्यांचा फॉर्म भरायची रॅली ते सांगतीलच, 9, 9:30 इथनं निघणार आहे रूट. खासदार साहेब तुम्हाला सांगतील. जास्त संख्येने आपले झेंडे आपले सहकारी घेऊन तिथे या, मी स्वतः तिथे असेन आणि आपण त्यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीत सहभागी होऊया. जिथे कुठे तुम्हाला वाटलं की तुम्हाला कुठे मान मिळत नाही, तुमचा कुठे अपमान होतो, मला सांगा, मी आहे. पण मला साहेबांचा निर्णय पटला नाही, मी आता त्या समोरच्याचं काम करेन, हे चालणार नाही. ही मी पक्षविरोधी कारवाई समजणार आणि त्याची दखल नक्की घेऊन मान्य राजसाहेबांना त्यांचा रिपोर्ट करणार. त्यामुळे जे काय करायचं इमानदारीने करूया. आपण निश्चितपणे इथे मी बोलल्याप्रमाणे खासदार साहेब निवडून येणारच आहेत. प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर इथे एक विजय मेळावा त्यांचा सत्काराचा आपण इथे नक्की घेऊया, असं त्यांना आश्वासित करूया. माननीय नांदगावकर साहेब, आपण इथे आलात, आपला विशेष मी आभार मानतो. कारण आमच्या पोरापोरांमध्ये इथे एक तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा आम्हाला आवश्यकता होती. कारण बरेच दिवस हे निवडणुकीचा काय राहिलंच नाही हो साहेब. म्हणजे डायरेक्ट 4.5 वर्षांनी निवडणुका आली, सगळ्यांना कोणाला प्रॅक्टिसच नाही आहे. त्यामुळे एक वरिष्ठ हात आमच्या डोक्यावर असावा यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजू दादा. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच उमेदवार आहे असं समजून कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे या चांगल्या सूचना सन्माननीय राजूदादा पाटील यांनी दिल्या. आणि माझ्या मते त्यांनी जे घोषित केले जवळजवळ केलेलंच आहे ते या 24 कल्याण लोकसभा मतदारसंघातील 3ऱ्या वेळचे होणारे भावी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मी आता निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या समोर आपलं मनोगत मांडावं. डॉक्टर श्रीकांत शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.
आज या मेळाव्यासाठी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर साहेब, आपल्या सगळ्यांचे आवडते माझे मित्र राजू पाटील साहेब, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचे माजी आमदार प्रकाशजी भोईर, महिला उपाध्यक्ष उर्मिलाताई तांबे, जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी भोईर, उल्हासजी भोईर, सौ दीपिका पेडणेकर मॅडम, कौस्तुभजी देसाई, उल्हासनगरचे प्रदेश उपाध्यक्ष सचिनजी कदम, अंबरनाथचे शैलेशजी शिर्के, बंडू देशमुखजी, राहुलजी कामत, प्रदीपजी गोडसे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजयजी गुरव, योगेशजी पाटील, सर्वच 6ही विधानसभेतील पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मनसेचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. मगाशी जेव्हा आतमध्ये आलो, स्वागत झालं, तेव्हा ती फिलिंग असते, बाबा आपला पक्ष शिवसेना जेव्हा स्वतःच्या नेत्याचं पदाधिकाऱ्याचं स्वागत करते, दुसरा पक्ष जेव्हा असतो, आता आपण महायुतीमध्ये आहोत, 5-5 पक्ष एकत्र आहेत, पण जेव्हा बाहेर स्वागत करताना जे हास्य आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, असं कुठेच वाटलं नाही की आपण कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या सभेसाठी जातोय. आणि मी आल्या आल्या नांदगावकर साहेबांना सांगितलं की असा मला एक तो पॉझिटिव्ह फिलिंग जी येते, मला वाटतं आपला DNA जो आहे ना मनसेचा आणि शिवसेनेचा, तो एकच आहे. म्हणून या मी त्यांना सांगितलं, इथे सभेमध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या ज्या आहेत, या सभेमध्ये आपण गेलोय, हे आपलीच लोक जी आहेत, हे आपलाच परिवार जो आहे तो इथे उपस्थित आहे. आणि आज ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी स्वागत केलंय, जे समर्थन दिलंय, आणि आजच अधिकृतरित्या नाव कल्याणचं आणि ठाण्याचं जाहीर झालं, आणि लगेचच पहिला आशीर्वाद जो आहे हा शिवतीर्थावरती जो आहे बाळासाहेब ठाकरेंचा, आणि लगेचच राजसाहेबांचा जो आहे त्यांना जाऊन भेटलो आणि तिथे त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि त्यांनी जे आहे कसं चाललंय, काय चाललंय, कसा प्रचार सुरू आहे, मी बोललो साहेब आज मेळावा आहे, पण कार्यकर्ते जे आहे ते अगोदरच कामाला लागलेले आहेत. परवा पण मी भोईरजींच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, आणि त्याचबरोबर सुभाषजींच्या आपल्या मंदा मॅडमच्या ऑफिसला गेलो होतो, तेव्हा देखील एकदम स्वागत जे आहे ते भव्य दिव्य तिथे झालं. तर मला वाटतं कार्यकर्ते जे आहेत हे राजू शेठ ऑलरेडी जे आहेत ते कामाला लागलेले आहेत. तुमच्या 6 तारखेची मला वाटत नाही ते वाट बघतील करून, कारण की सगळ्यांना जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला जे लक्ष्य गाठायचं आहे त्यासाठी सर्व पक्ष एकत्रित आलेत. अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती, नंतर राष्ट्रवादी त्याच्यामध्ये जॉईन झाली, आणि आता जे आहे हे मनसेची एक मोठी ताकद जी आहे राजसाहेबांच्या रूपाने जी आहे ही महायुतीच्या मागे उभं करण्याचं काम जे आहे राजसाहेबांनी केलं. आणि ते देखील बिनशर्त. सगळ्यांना काही ना काहीतरी अपेक्षा असते की मला हे मिळेल, मला ते मिळेल, पण मला वाटतं बिनशर्त जी आहे, कुठलीही अपेक्षा न करता राजसाहेबांनी मोठ्या मनाने जे आहे हे महायुतीच्या मागे उभं राहण्याचं काम आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं. त्याच्यामुळे महायुतीची ताकद जी आहे कैक पटेनी जी आहे ही वाढलेली आहे. आणि जेव्हा राजसाहेब सभा घेतील तेव्हा निवडणुकीला एक दिशा देण्याचं काम देखील जे आहे हे राजसाहेबांच्या सभेच्या माध्यमाने होत असतं. गेले अनेक वर्ष
या मतदारसंघामध्ये जे आहे हे गेले 10 वर्ष मी काम करतोय. राजू शेठ असतील या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. आत्ता त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की काम करायचंय तर मनसे करायचं. आणि मला वाटतं राजसाहेब जसे उदार मनांचे आहेत तसेच संस्कार जे आहे मला वाटतं राजू शेठवरती देखील झालेले आहेत. आणि त्यांनी मला वेळोवेळी पहिला फोन केला की अभिनंदन आजच करून टाकतो मी. आपल्याला आज वेगळं चित्र जरा दिसत असेल, आपल्या पण मनामध्ये असणार हे कसे काय एकमेकांच्या विरोधात एवढं चांगलं बोलतायत. पण मला वाटतं आमच्यामध्ये काही वैयक्तिक नाही, वैचारिक मतभेद, पॉलिटिकल या सगळ्या गोष्टी असतील, पण त्या गोष्टी आता बाजूला झालेल्या आहेत. आणि डेव्हलपमेंटच्या अजेंडावरती जे आहे हे आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर शिवसेना असेल, भारत मनसे असेल, एका आयडिओलॉजीवरती, एका विचारावरती जे आहे हे आपण सगळे लोक इतके वर्ष जे आहे काम करतोय. कारण की आपल्या सगळ्यांचं जे आहे हे आयडिओलॉजी असेल, सगळ्यांचं एक आहे. म्हणून आपण सगळे एकत्र इतक्या सहज जे आहे हे येऊ शकतो. आज आम्ही म्हणतो की आज बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, सावरकरांचे विचार जे आहे, ज्या विचारांवरती शिवसेना वाढली, ज्या विचारांमुळे जे आहे हे प्रत्येक घराघरापर्यंत शिवसेना पोचली, आज तेच विचार जे आहे विकण्याचं काम, विसरण्याचं काम फक्त आणि फक्त सत्तेसाठी जे आहे काही लोकांनी केली. आज फक्त खुर्चीसाठी ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे आहे हे अगोदरच्या आमच्या नेत्यांनी केलं. आणि इतकी नामुष्की म्हणजे ज्यांनी सावरकरांना वारंवार शिव्या दिल्या, वारंवार अपमान केला, त्यांचं स्वागत जे आहे कुठे केलं त्यांनी? शिवतीर्थावरती, जिथे बाळासाहेब जे आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे हिंदुत्वाचे विचार पेरण्याचं काम, सावरकरांचे विचार पेरण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि त्यांच्याच पुत्राने जे आहे हे राहुल गांधीचं स्वागत जे आहे शिवतीर्थावरती करावे लागलं. किती मोठी नामुष्की जी आहे ही आज त्यांच्यावरती उडवलेली आहे. आणि फरक काय? ठाकरेंमध्ये फरक काय? आज महाराष्ट्र जे आहे एक इतिहास घडताना पाहणार आहे. एक ठाकरे जे आहेत, एक ठाकरे धनुष्य बाणाला मत करणार आहेत आणि दुसरे ठाकरे जे आहेत ते हाताच्या पंजाला मत करणार आहेत. हा फरक जो आहे महाराष्ट्र पाहणार आहे की ज्या हाताच्या पंजाला जे आहे हे आयुष्यभर लांब ठेवण्याचं काम जे आहे बाळासाहेबांनीच केलं. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझ्या पक्षाची जर काँग्रेस होत असेल तर माझा पक्ष बंद करेल. आज पूर्णपणे जे आहे हे काँग्रेसमय करण्याचं काम जे आहे त्यांच्या पुत्रांनी त्या ठिकाणी केलं. आणि बाळासाहेबांचे खरे विचार जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय राजसाहेब असतील, हे खऱ्या बाळासाहेबांचे विचार जर कोण पुढे घेऊन जात असतील तर राजसाहेब करतात. आज हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम राजसाहेब करतायत. मराठी घेऊन जाण्याचं काम जे आहे ते राजसाहेब करतायत. तर आज अशा प्रकारे सर्व एकत्रित जे आहे हे आपण आलेलो आहोत आणि खूप आनंद आहे, खूप आनंद झालेला आहे. एवढा दिवसाचा दुरावा जो होता, मतभेद जे होते हे आता बाजूला गेलेले आहेत. आणि राजू शेठने तर अगोदरच, म्हणजे मला वाटतं राजसाहेबांनी त्याच्या अगोदर पासून जे आहे हे त्यांचं एक विशेष प्रेम माझ्यावरती आहे. विशेष प्रेम माझ्यावरती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी गेल्या 5 वर्षामध्ये होऊन सुद्धा 10 वर्षामध्ये आपला संबंध जो आहे तो 10 वर्ष पासून आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये दुसरा कोणी राजू शेठच्या जागी असता तर त्यांनी जे आहे कुठला वेगळा विचार केला असता.
पण त्यांनी मला पहिल्या दिवसापासून सांगितलं, मी तुमच्या बरोबर जे आहे पूर्ण ताकदीने जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये उभा राहीन आणि मनसेची जेवढी ताकद असेल, जेवढी कार्यकर्त्यांची ताकद असेल, ती पूर्ण ताकद जी आहे ही आपल्या मागे, महायुतीच्या मागे उभं करण्याचं काम मी करेन. मला वाटतं ह्याच्यातून जे आहे उदारतेची भावना आणि मन कसं असावं राजासारखं, हे जे आहे हे आपल्याला राजू पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि पुढेही ही जी आता नांदगावकर साहेब, ही जी महायुती झालेली आहे, ही महायुती जी आहे अशीच पुढे गेली पाहिजे. यासाठी देखील प्रयत्न जे आहे हे आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजे. कारण की आपण सगळे लोक जे आहेत एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत, एका विचाराने एकत्र आलेलो आहोत. आणि सारखं सर मी म्हणतोय आपला सगळ्यांचा DNA देखील एक आहे. तर भविष्यामध्ये जे आहे ही आपली महायुती अशीच, कुठलीही निवडणूक असेल, आज लोकसभा आहे फक्त नाही, लोकसभा आहे नंतर तू कोण मैं कोण, लोकसभा असेल, विधानसभा असेल, कॉर्पोरेशन असेल, ही महायुती जी आहे ती अशीच आबाधित राहिली तर मला वाटतं महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे ते महाराष्ट्राला अपेक्षित चित्र जे आहे हे भविष्यामध्ये जे आहे आपल्या सगळ्यांना दिसेल, आपल्या सगळ्यांच्यामुळे. मला आठवतं की नेहमी जेव्हा राजसाहेबांबद्दल आठवण काढली जाते तेव्हा राजसाहेबांचं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं एक वेगळं नातं होतं, एक वेगळे संबंध होते, ऋणानुबंध. नेहमी दिघे साहेब आणि राजसाहेब, दिघे साहेबांबद्दल राजसाहेबांमध्ये जे आहे ही एक खूप आपुलकीची भावना होती. आणि मी तुम्हाला सांगेन आज तीच भावना जी आहे ही शिंदे साहेबांबद्दल जी आहे ही राजसाहेबांच्या मनामध्ये आहे. मी हे वेळोवेळी जे आहे हे पाहिलेलं आहे. कारण की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ते वर्षावरती आले, जेव्हा जेव्हा शिंदेसाहेब तिकडे गेलेत, एक कुठलंच त्याच्यामध्ये आपल्या पदाचा एक गर्व न ठेवता एकमेकांच्या बद्दल जी आपुलकी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे ते मला वाटतं खूप वर्षापासूनची आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती, नांदगावकर साहेब, तेव्हा शिंदेसाहेब आवर्जून तो किस्सा सांगत असतात की ठाणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेबांनी कशा प्रकारे जो आहे तो पाठिंबा दिला होता आणि कशा प्रकारे ते जे आहे हे त्या सगळ्या घडामोडी त्यावेळेस घडल्या होत्या. मला वाटतं तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्यामधले संबंध जे आहेत हे तसेच आहेत आणि अजून जे आहेत हे भविष्यामध्ये राजसाहेबांचे आणि शिंदेसाहेबांचे संबंध जे आहेत अजून चांगले जे आहेत हे या युतीमुळे जे आहेत ते होत राहतील, एवढा मला प्रचंड जो आहे हा विश्वास या ठिकाणी आहे. आणि आज ज्यांनी बाळासाहेबांची साथ सोडली, बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांच्या विचारांवरून भटकले, आज त्यांची काय परिस्थिती होणार आहे ही आपल्याला येणाऱ्या 4 तारखेला जे आहे हे बॅलेट बॉक्समधून दिसेल. आणि आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांचे जे आहे हे आपल्याला काय 4 तारखेला जे आहे हे मला वाटतं दूध का दूध आणि पाणी का पाणी. कारण की आज जे आहे एका वेगळ्या जगामध्ये जे आहे ते लोक जगतायत. लोकांना सांगताना की आमच्याबरोबर सिंपत्ती आहे, आमच्याबरोबर सिंपत्ती आहे. अरे सिंपत्ती नाही, तुमच्याकडे संपत्ती आहे, फक्त सिंपत्ती नाही आहे तुमच्याकडे. कारण की सिंपत्ती कोणाकडे असते, सिंपत्ती जी आहे ही लोकांच्या दुःखामध्ये जाऊन जाणाऱ्या माणसाकडे जी आहे ही सिंपत्ती लोकांची असते. ते लोकांना जे आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील जे आहे हे तशाच प्रकारे ते ट्रेन करतात की आपल्याकडे सिंपत्ती आहे, सिंपत्ती आहे, सिंपत्ती आहे. तर मला वाटतं, मी अनेक वेळा सांगतो की सिंपत्ती कोणाकडे असणार, सिंपत्ती अशा माणसाकडे जाते जो आहे तो दुःखामध्ये जो आहे तो लोकांच्या बरोबर जातो. आज कोविडमध्ये जे आहे हे कोविडमध्ये लोकांबरोबर कोण उभं राहिलं, कोविडमध्ये ग्राउंड लेवलवरती जाऊन कोणी काम केलं. आज कोविडमध्ये 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता, त्या 2.5 वर्षामध्ये जे आहे हे लोकांना फक्त फेसबुकच्या माध्यमाने जे आहे गरम पाणी प्या, थंड पाणी प्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवा एवढं सांगण्याचं काम जे आहे 2.5 वर्षामध्ये केलं. आणि 2.5 वर्षामध्ये जे आहे पूर्ण महाराष्ट्राला बंद करण्याचं काम त्यांनी केलं. आणि कोविडमध्ये जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता एका लीडरची होती की ग्राउंडवरती येऊन जे आहे हे लीडरशिप करण्याचे आणि लोकांचे प्राण वाचवण्याचे, त्यावेळेस जे आहे कोविडमध्ये मोठा भ्रष्टाचार, खिचडीमध्ये भ्रष्टाचार करण्याचं या लोकांनी केलं. जे आज जे म्हणतायत की आमच्याबरोबर सिंपत्ती आहे, आज जे आहे मला वाटतं यांना जे आहे हे संपत्तीशीच फक्त प्रेम आहे. सिंपत्ती त्यांना जी आहे ती लोक देणार नाही. सिंपत्ती अशा लोकांबरोबर असते की जे लोकांच्या सुखादुःखात जे धावून जातात.
आज शिंदे साहेब जे आहेत हे लोकांच्या सुखादुखात धावून जाणारा एक व्यक्ती आहे, जो मुख्यमंत्री असून सुद्धा एका कार्यकर्त्यासारखं काम करतो. इर्शालवाडी सारखी घटना घडली, स्वतः जे आहे ते डोंगरावरती चढून जाऊन जे आहे ते तिकडे आजारी असताना देखील इर्शालवाडीला गेले आणि लोकांचे प्राण वाचवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. हे त्यांचे प्राण वाचवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. आणि मला वाटतं लोक खूप हुशार आहेत, लोक खूप समजदार आहेत आणि लोकांचं प्रेम, लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिंदे साहेबांवरती वाढत चाललेला आहे. आणि आज या महायुतीमध्ये राजसाहेब देखील आलेले आहेत. राजसाहेबांच्या पाठबळामुळे, राजसाहेबांच्यामुळे आणि आपल्या सगळ्या मनसैनिकांची ताकद जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, मोठ्या संख्येमध्ये जी आहे ही वाढलेली आहे. आणि आपल्या या ताकदीमुळे येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी आपण जर दक्षता घेतली तर 4 तारखेला येणारा जो रिझल्ट आहे हा येणाऱ्या रिझल्टमध्ये जे मताधिक्य होईल, जो विक्रम घडेल, त्या विक्रमामध्ये जे आहे हे मोठा वाटा जो आहे हा मनसैनिकाचा देखील या ठिकाणी असेल, एवढं ठामपणे मी सांगतो. आणि आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या, आता एवढे पक्ष एकत्र आलेत, एकत्रितरित्या आपण सगळ्यांनी जर काम केलं तर मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये जो आहे हा इतिहास जो आहे तो राजू शेठ घडू शकतो. एवढं मोठं मताधिक्य जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये मिळू शकतं. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या काम सुरू केलेलंच आहे. पण आज 15 दिवस फक्त उरलेले आहेत 20 तारखेपर्यंत. जोरात आपण सगळे मिळून जे आहे हे काम कल्याण लोकसभेमधून एक नवीन इतिहास घडून पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे आहे हे लोकसभेपर्यंत मी पोहोचणार आहे. की या कल्याण लोकसभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना असेल, आपल्या पदाधिकाऱ्यांना असेल, आपल्याला जे जे विषय आहेत, आज आपण युतीमध्ये आहोत, आपण सरकारमध्ये आलेलो आहोत, सरकारकडून ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठलाही पक्ष भेद न ठेवता, जसं आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांवरती जे आहे हे लक्ष ठेवून असतो, भविष्यामध्ये जे आहे हे मनसैनिकांवरती पण सरकारच्या माध्यमाने तुम्हाला जे जे अपेक्षित काम आहे ते अपेक्षित काम करण्याचं आश्वासन नाही, वचन मी या ठिकाणी आपल्याला देतो. कारण की आपण जे आहे ते आता एकत्र आलो, हे एकत्र जे आहे मी राजू शेठलाही सांगितलं की आता आपण या सगळ्या बाजूला ठेवू गोष्टी. आपण डेव्हलपमेंटसाठी या कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा आपण पाहताय की बदलतोय, लोक तो अनुभवत आहेत. 10 वर्ष अगोदरचं कल्याण लोकसभा, आत्ताचं कल्याण लोकसभा, सगळे रस्ते, नांदगावकर साहेब तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही खूप वेळा कल्याण डोंबिवलीमध्ये आला असाल. आज जेव्हा कल्याणमध्ये आपण शिरतो तेव्हा एक अभिमानाची भावना येते. 6 पदरी रोड झालाय, मेट्रोचं काम चालू झालेलं आहे, फ्लायओव्हर झालाय, आपले सगळे रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपण केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते शिळफाट्यावरून डायरेक्ट मानकोली रांजनोलीपर्यंत फ्लायओव्हर आपण करतोय. काटई ऐरोलीचा बोगद्याचं काम चालू आहे. या डेव्हलपमेंटमध्ये मनसेने देखील सामील व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, आपल्या सगळ्यांच्या वॉर्ड्समध्ये ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, कारण की त्यांनी आजपर्यंत जे जे आपण या कल्याण लोकसभेसाठी मागितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या वतीने मी अगोदरच आपल्या सगळ्यांना हे आश्वासन नाही, वचन की आपण सगळे ज्या प्रकारे काम या कल्याण लोकसभेसाठी करणार आहोत, आपण ज्या विचाराने एकत्र आलो आहोत, भविष्यामध्ये देखील आपण सगळे या कल्याण लोकसभेच्या विकासासाठी एकत्र राहूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला, जो आदर सत्कार केला, जो आपलेपणाचा भाव आपण दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. आताच आपल्या भाषणात डॉक्टर साहेबांनी 2 शिवसेना आणि 2 ठाकरेंमधला फरक आपल्या समोर मांडला. तो अतिशय यथार्थ आहे असं आम्ही मानतो. त्याचबरोबर
सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांची त्यांना अपेक्षित असलेली जी विकास कामं आहेत ती करण्याचा वचन त्यांनी दिले, त्याबद्दल डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतो. आणि आपण इथे आलात, या महामेळाव्याला संबोधित केलं. या महामेळाव्यात सर्वांच्या साक्षीने आम्ही पुन्हा एकदा आपल्याला वचन देऊ इच्छितो की आपली जी घोषणा आहे की अबकी बार श्रीकांत शिंदे 5 लाख पार ही नक्की पूर्ण होईल. याबाबत आम्ही सर्वजण तन मन धन से काम करू, ही आहे आश्वासन आपल्याला देतो. आपली ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे, देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व जे आहे गेले 10 वर्ष आहे देशावरती आहे आणि देशामध्ये एक वेगळा उच्चांक जो आहे जे देशाने गाठलेला आहे. डेव्हलपमेंट जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांमुळे झालेली आहे. आणि हे सगळं बघून जे आहे हे राज साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना जे आहे हे पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा देण्याचं काम केलं. कारण की त्या नेतृत्वामध्ये जे आहे हे उज्ज्वल भविष्याचं स्वप्न जे आहे राज साहेबांनी देखील पाहिलेलं आहे. आणि उद्या त्यांचे हात बळकट करण्यासाठी जे आहे उद्या 2 तारखेला 2 मेला सकाळी 9 वाजता या कल्याण लोकसभेमधून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मी उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यासाठी जाणार आहे. मी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो, मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी 9 वाजता जे आहे हे सगळ्यांचं श्रद्धास्थान गणपती मंदिर जे आहे तिथे 9 वाजता सगळ्यांनी जर आलात तर मला वाटतं उद्या न भूतो न भविष्य अशी रॅली जी आहे फॉर्म भरण्यासाठी जी आहे ही विजयी रॅली जी आहे ती त्या ठिकाणी निघेल. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, नम्र निवेदन करतो की आपण हजारोच्या संख्येने जे आहे हे या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी सगळ्यांनी यावं. धन्यवाद. उद्या सकाळी मोठ्या संख्येने आपण सर्वजण डॉक्टर साहेबांचा फॉर्म भरण्याकरता गणपती मंदिर फडके रोड डोंबिवली इथलं गणपती मंदिर इथे आपण उपस्थित राहणार. त्याबाबतची ज्या सूचना आहेत त्या आपल्याला हे सगळा मेळावा झाल्यानंतर देण्यात येईल. यानंतर मगाशी जसा राजूदादांनी उल्लेख केला तसा एक कोणतरी जाणतं मार्गदर्शन करणारी व्यक्ती उपस्थित राहिली जी आवश्यक होती. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्राला अवगत असलेले पहिले जायंट किलर आणि सन्माननीय राजसाहेबांची सावली असं ज्यांना संबोधलं जातं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांना मी आमंत्रित करतो की त्याने आपल्या सर्वांना संबोधित करावं. सन्माननीय नांदगावकर साहेब. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील ज्यांना आपण तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येणार आहात, ज्यांनी आपल्या मतदारसंघात अत्यंत प्रामाणिकपणे प्रचंड कामांचा डोंगर उभा केला आहे, ज्यांचं आपण आताच मार्गदर्शन ऐकलं ते सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपल्या पक्षाचे नेते, माझे सहकारी, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार राजू पाटील, सन्माननीय माझे जुने दुसरे सहकारी माजी आमदार सन्माननीय प्रकाश भोईर, सन्माननीय राहुल, सन्माननीय
घरत, विशाखाताई, उर्मिलाताई सगळेच व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी बांधवांनो, खरं आता मेळावा आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. त्या मेळाव्याला सन्माननीय शिंदेना आपण सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. मी श्रीकांत शिंदेना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये असं म्हणालात की माझं विशेष प्रेम राजू तुमच्यावरती आहे. चांगली गोष्ट आहे. कसं आहे, शेवटी मतभेदी असतातच. मतभेद हे वैचारिक असावे लागतात. मनभेद असून चालत नाही. विचारांमध्ये वेगळेपणा असतो, पण ज्यावेळेला आपण एकत्र येतो तर आपले सगळे विचार बाजूला ठेवून आपल्याला मनापासून काम करावं लागतं. आणि म्हणून तुम्ही मग अशी म्हणालात की तुमचं विशेष प्रेम आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, काही वेगळं नसतं त्याच्यात. आणि त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. 20 तारखेला तुम्हाला भरभरून मतदान होणार आणि 4 तारखेला तुमच्या पदरामध्ये प्रचंड मतांचा पाऊस पडून तुम्ही निवडून येणार याची मला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी तेवढे सगळे लोक जमलेली आहेत. मला कल्पना आहे, मगाशी तुम्ही मला असं म्हणालात की तुमच्या भाषणात ते म्हणालात आपलं DNA एक आहे. खरं आहे, ते आपलं कूळ आणि मूळ एकच आहे, काही वेगळं नाही. आता फक्त मूळ तिकडे राहिले, कूळ इकडे आले. ते दिवस गेले आता, आणि त्याच्यामुळे ती काय अडचण नाही राहिलेली तशी. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक चीनी प्रवासी होता वेन सिंग. तो या देशामध्ये आला होता, भिकू होता तो. आणि त्यावेळेला त्यांनी मराठी माणसाचं वर्णन केलं होतं त्यांच्या पुस्तकामध्ये. त्यांनी असं सांगितलं होतं की मराठी माणूस हा अत्यंत कणखर, प्रामाणिक, निग्रही, आपल्या विचारांशी ठाम असणारा, वेळेप्रसंगी जीवाची बाजू लावून धरणारा, आणि मदत जर करायची ठरवली तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, आणि जर विरोध केला तर तो सुद्धा तेवढ्याच टोकाचा आणि कठोर विरोध करणारा असा मराठी माणूस आहे. आणि म्हणून त्याच्या शक्यतो नादाला लागायचं नसतं. त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि म्हणूनच उल्लेख केला ते बरोबर आहे की बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना शिव्या दिल्या, ज्यांच्यावर टीका टिप्पणी केली, आपण त्यांच्या सोबतच आज बसतो आहोत. हे दुर्दैवाने मला बोलावं. मी तर प्रचंड प्रवास पाहिलेला आहे. त्या काळात शिवसेनेचाही प्रवास पाहिला, मनसेचाही प्रवास पाहतोय मी. आपण कधीच राजसाहेबांनी कुठल्या विचाराशी कधी प्रतारणा नाही केली. त्यांनी जी भूमिका घेतली ती घेतली. कधी भूमिकेमध्ये बदल नाही केला. राज ठाकरे असं नेतृत्व आहे जे इतिहास बदलणारं नेतृत्व आहे, घडवणारं नेतृत्व आहे. ते ठाम असतात कारण त्यांना त्यांच्या स्वतःवर विश्वास आहे. आणि म्हणून मला माहिती आहे, पक्ष काढताना आम्हीच होतो. त्यावेळेस आम्ही ठरवलेलो होतो की कोणताही पक्ष फोडायचा नाही, कुठल्याही पक्षातली लोक घ्यायची नाहीत.
पण आम्ही कधीच कुठला पक्ष फोडला नाही. म्हणून बरीच लोक त्याच्यामुळे नाराज होऊन आमच्याकडून गेली सुद्धा निघून, पण आम्ही त्याची पर्वा केली नाही. चांगले दिवसही पाहिले, वाईट दिवसही पाहिले आम्ही. एका बाजूला कुठलाही पक्ष न फोडता आपला पक्ष कसं वाढवायचं त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे राज ठाकरे कुठे आणि इतर कुठे. मी काय त्याच्या जास्त खोलात जाणार नाही, काय कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे ते फार महत्वाचं असतं आणि ते सांगण्याची आवश्यकता आहे. ते सांगायला पाहिजेत. खरं राजूही मगाशी म्हणाला की आपल्याला आता एका विचाराने प्रचंड काम करायचं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचं आणि आपण सगळे कामाला लागले. त्यांनी कबुली दिली. आणि म्हणून आता आपल्याला ज्या दिवशी गुढीपाडव्याला आपला मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेला आपण निर्णय घेतला की विना शर्त या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला त्यांचं खंबीर नेतृत्व घेऊन जाण्यासाठी आपण त्यांना विना शर्त पाठिंबा देतो. त्या दिवशी आपल्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आपल्याला पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजेत. हे त्या दिवशी निश्चित झालं होतं. त्यामुळे आता तुम्ही तो विचारही करायचा नाही. आज 1 मे आहे. ह्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, S.M. जोशी, शरदराव गव्हाणकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या खूप मोठ्या लोकांनी हा लढा उभारला. खरं त्यांना सगळ्यांनाच अभिवादन करायला पाहिजेत. 105 हुतात्मे गेले आपले. त्यातून मिळवलेले हे राज्य आहे. हे सहज राज्य मिळालेलं नाही आपल्याला. हे राज्य मिळवण्यासाठी खूप खूप यातना भोगाव्या लागल्या. रक्त अर्पण करावं लागलं. त्यातून मिळवलेले राज्य आहे. आणि म्हणूनच हे राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी ज्याला कोणती तरी लोक एकत्र येतात, राज्यासोबत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी कोणतीतरी लोक एकत्र येतात, त्यावेळेला त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याच्यात आपल्या स्वतःचा, आपल्या पक्षाचा विचार बाजूला ठेवून आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विचार केला पाहिजे. एवढीच भूमिका फार महत्वाची होती. आणि म्हणून साहेबांनी तो विचार केला. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत आणि श्रीकांत शिंदे तुम्ही तिसऱ्यांदा खासदार होणार आहात. पण त्यात कुठली शंका वाटत नाही की तुम्ही खासदार होणार नाहीत म्हणून. नक्की तुम्ही होणार आहात. आणि त्यांनी आता सांगितलं सुद्धा. या मतदारसंघामध्ये मी मुद्दाम त्यांच्या कामं त्यांनी काय काय केली ती यादी घेऊन आलो होतो. आणि येताना मी आता होर्डिंग बघत आलो. केवढे कामांचा डोंगर उभा केला या माणसाने. सत्ता असली की बरेच काही गोष्टी करता येतात. नाहीतर राम मंदिर उभं राहिलं नसतं. 370 कलम हटलं नसतं. NRC कायदा आला नसता. त्यासाठी आपली माणसं असावी लागतात. आणि आपली माणसं असली तर काय अडचण येत नाही. मी आता वाचत आलो. केवढं इकडं हॉस्पिटल, तिकडं हॉस्पिटल, तिकडं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी केवढं. अजून काय पाहिजेत, काय द्यायला पाहिजेत. आणि म्हणून विकास हा एका बाजूला असतो, पण शेवटी विचार नावाची गोष्ट पण एका बाजूला असते. आणि मला खात्री आहे डॉक्टरांनी दिलेलं वचन हे नक्की पूर्ण करतील. म्हणून मी
ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट नेहमी सांगत असतो, एक पुढारी असतो, तो असाच प्रचाराला जातो. प्रचाराला जातो आणि आपलं भाषण चालू असतो. रात्रीची वेळ असते, लोक समोर बसलेले असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, रात्रीच्या वेळेला गावा खेड्याकडची लोक थकून भाकून बिचारे आलेले असतात. रात्री थोडस कार्यक्रम वगैरे पण झालेला असतो, तर लोक भाषण ऐकत असतात. तर ते म्हणतात, तो पुढारी म्हणतो की हे बघा गावाल्यानो, तुम्ही चिंता करायची नाही. आमचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत डॉक्टर, तुम्ही ठरवलेलं आहे त्यांना निवडून द्यायचं, ते 100% तुम्ही निवडून देणारच आहात. मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला, 100% निवडून द्याल. पण मी आजच तुम्हाला सांगतो, मी तुमच्या गावाला आलेलो आहे, तुम्ही न मागता तुम्हाला मी आज देऊन जाणार आहे. लोक पण अचंबित होतात की आता डॉक्टर साहेबांच्या प्रचाराला आलेले आहेत, प्रचार करतायत, आम्ही ते निवडून देणारच आहोत. पण चला, राज्याचा एवढा मोठा माणूस आलेला आहे आणि न मागता काय देणार आहे म्हणून लोकांचे पण कान टोक करतात. मग काय देणार आहे? तर बोलतो गावाल्यानो, चिंता करायचं नाही, मी आता एक घोषणा करून जातो आणि तुमच्या गावाला देऊन जातो. बोलतो बघ काय देणार, लोकांची उत्सुकता वाढते. तर बोलतो मी तुमच्या गावाला जी नदी आहे ना, त्या नदीवरती पूल बांधून देणारी मी आजच घोषणा करून टाकतो. तुम्ही कशी स्तब्ध बसलात, तर ती लोक पण स्तब्ध होतात. पुढारी काय बोललाय? गावाला नदी आहे, त्या नदीवर पूल बांधून देतो. इकडे तिकडे बघतात, एकमेकाशी कुजबुजतात. त्यातला एक जण रात्रीचा बसलेला असतात, त्यातला एक जण उठतो. ओ बोलतो, ओ बाळा नांदगावकर साहेब, काय रे बाबा, तुम्ही न सांगितलं असत ना तरी आम्ही श्रीकांत शिंदेलाच निवडून देणार होतो. पण तुम्ही सांगताय तर आणखी देणारच, तुम्ही ती चिंताच करू नका. पण तुम्ही काय बोलत आता की तुमच्या गावाला जी नदी आहे त्या नदीवर पूल बांधून देणार? अरे बोललो ना, दिले 100 कोटी 200 कोटी काय लागतील ते लागतील, दिले, नक्की दिले. नांदगावकर साहेब, पण तुम्हाला माहिती नाही काय, आमच्या गावाला नदीच नाही. आता तसं तुम्ही खोटं आश्वासन नक्की द्या. तुम्ही नक्की देणार नाही. काय, माझा एक मित्र आहे, इकडे आलेला आहे, तो IAS ऑफिसर आहे. तो मला मध्ये त्या दिवशी असं म्हणाला, कधी कधी काय होतं, हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला येते आणि कधी कधी खांड तशी माती असते. तुमच्या वडिलांना मी काम करताना पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने ते मी जवळून त्यांना कित्येक वर्ष पाहिलेलं आहे. नेता म्हणून त्यांनी कधीच स्वतःला मिरवून घेतलं नाही. काम एक काम. चार्ज माझ्याकडे त्या काळामध्ये होता काही महिने, त्याला मी पाहिलेलं आहे. रात्रीचा दिवस करून झटून देणारा माणूस. आज मुख्यमंत्री झाल्यापासून तर एवढं प्रचंड कामाचा डोंगर करतायत उभा. कधी मी तर किती वेळा फोन करून त्याला सांगितलं, भेटून सांगितलं, हो तुम्ही त्याला झोप काढत जा. कधी कधी त्यांच्या PA सांगतो मी, तुम्ही झोप घ्या. काम ठीक आहे, ते होत असतं, काही कामं होतात, काही कामं होत नाहीत. पण एक झपाटलेला माणूस आहे. तुम्ही नशिबान आहात हो ठाणेकर, की तुम्हाला एवढा मोठा आणि प्रामाणिक काम करणारा राज्याचा मुख्यमंत्री भेटलेला आहे. आणि मग त्या मुख्यमंत्र्याचाच मुलगा आहे.
त्यांचे गुण येणारच ना. सगळ्यालाच नाही मिळत ते गुण, त्यांना मिळाले. त्याला पण नशीब लागतं. आणि त्यामुळे आपली आता जबाबदारी वाढलेली आहे. आपण आता मागचा पुढचा विचार न करता आपली लढाई ही आता जे कोणी विरोधी पक्षात आहेत त्या विरोधी पक्षाबरोबर लढाई नाही. आपली लढाई ही लोकांच्या ज्या अडचणी आहेत, जे दुःख आहेत, जे वर्षानुवर्ष आहेत. राम मंदिराचा विषय 500 वर्ष झाली तसाच पडून होता. सुटला ना, आपल्या डोळ्यासमोर सुटला. कैलासवासी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. मी त्यांना खूप आदर करतो त्यांचा. मला काय म्हणायचं ते त्यांच्याविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी. पण त्यांनी त्या काळामध्ये देशात नारा दिला होता, गरिबी हटाव. गरिबी हटली. आजही 80-82 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत द्यावं लागतंय. कुठली गरिबी हटली? 65 वर्ष देशामध्ये, राज्यामध्ये सरकार तुमची असताना जर गरिबी हटवू शकली नाहीत, तर तुम्ही 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी हे देशातले सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी अपेक्षा करतात कशी? हा प्रश्न आहे माझा. होणार, हा विश्वास तुम्हाला लोकांना द्यायला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की प्रामाणिकपणे काम करणारी लोक आहेत. आणि साहेब एखादा निर्णय घेतात तो पूर्ण विचारांती निर्णय घेतात. पूर्ण विचारांती, लगेच निर्णय नाही होत कुठलाही. आमची काही अपेक्षा नाही. आम्हाला वाटतं की राज्य मजबूत झालं पाहिजे. राज्य मजबूत झाली का देश ऑटोमॅटिक मजबूत होतो. ऑटोमॅटिक मजबूत होतो. गुजरातमध्ये ज्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी साहेबांनी ज्यावेळेला तिकडे उद्योगपतींची मीटिंग घेतली होती, त्यावेळेला टाटा साहेब तिकडे गेले होते. आणि टाटा साहेबांनी तिकडे आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की गुजरात हे प्रगतशील राज्य आहे, ते विकासाकडे जात आहे, फास्ट त्याची ग्रोथ होत आहे. या राज्यात येऊन लोकांनी पाहिलं पाहिजे. हे रतन टाटा साहेबांचं ऐकल्यानंतर राजसाहेबांनी गुजरातचा दौरा केला आणि त्यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की नाही, गुजरात राज्य जर डेव्हलप होत असेल, उत्तम प्रगतीकडे असेल, तर निश्चितपणे या देशाचाही विकास अशाच प्रकारे होऊ शकतो. आणि त्यासाठी मोदी साहेबांसारखा कणखर नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे त्या देशाला. आणि म्हणून देशातला एकमेव माणूस आहे ज्यांनी त्यावेळेला घोषित केलं होतं, साहेबांनी आपल्या. झालं. आम्ही विरोधाला विरोध नाही करत. चांगलं असेल त्याचं कौतुक करतो. त्या दिवशी शिवाजी बागेवर मी सांगितलं तुम्हाला, 1-2 मिनिटाचं माझं काही भाषण त्या दिवशी नव्हतं. मी दुसऱ्यांना सांगितलं होतं भाषण करायला. पण साहेबांना मध्येच भाषण करणारे थांबल्यामुळे मला 2-4 मिनिटं बोल. त्यावेळेला मी बोललो तुम्हाला, सांगितलं त्यावेळेला की ज्यावेळेला मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, ते पंतप्रधान होते, आम्ही काँग्रेसचे विरोधक लोक, काय आजही काँग्रेसचे विरोधक आम्ही आहोत, राहणार. त्यावेळेला ते पंतप्रधान असताना भारत अमेरिका अणुकरार 2010 साली 12 साली महिलांना 33% आरक्षण लोकसभेत विधानसभेत देणार.
तो अयशस्वी प्रयत्न झाला. त्या दरम्यान परकीय थेट गुंतवणूक आपल्या देशात यावी अशी 3 बिलं इंट्रोडक्शन झाली होती आणि त्याला राजसाहेबांनी अंत्यकरणापासून पाठिंबा दिला होता. त्याला पाहिलं नव्हतं आम्ही. हे काँग्रेसचं सरकार आहे, आमच्या त्यांचे विचार जुळत नाहीत, आम्ही विरोधी त्यांचे आहोत, हे पाहिलं नाही. जे देश हिताचं होतं त्यासाठी त्यांनी पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता. पाहिलं नाही आम्ही. ज्याला नोटाबंदी झाली त्याला आम्ही विरोध केला, जीएसटीला आम्ही विरोध केला. चुकीची काही गोष्टी घडल्या त्याला विरोध केला, त्याला आम्ही हे पाहिलं नाही की मोदी साहेबांना आम्ही इंट्रोडक्शन दिलं होतं या देशामध्ये, ते पाहिलं नाही, त्याला विरोध केला. पण ज्यावेळेला राम मंदिर झालं त्याला आम्ही त्यांना पाठिंबा दिला. 370 कलम रद्द झालं त्यावेळेला आम्ही पाठिंबा दिला. म्हणजे जे जे चांगलं आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला. आम्ही बंद दाराआड कधी चर्चा केल्या नाहीत, खुल्लम खुल्ल्या. दिल्लीत गेलो आम्ही, दिल्लीत जाऊन अमित शहा साहेबांची भेट घेतली. अरे खुल्लम खुल्ला भेट घेतली. गुप्त भेट नाही घेतली. जे आहे ते आहे तशा प्रकारची भूमिका घेतली. आणि पाठिंबा कशाला दिला तर या देशामध्ये खिचडी सरकार नको, स्थिर सरकार हवाय. आणि त्या स्थिर सरकारमध्ये अशी चांगली लोक जाण्याची आवश्यकता आहे, म्हणून पाठिंबा दिला. आम्ही. आणि मला खात्री आहे रायसाहेब जी भूमिका घेतात ती सदैव भूमिका ही महाराष्ट्राच्या देशाच्या हिताची असते, तीच भूमिका घेतात आणि तीच भूमिका घेतलेली आहे. कशाला एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला 2022ला? त्यांनाही दिसलं ना अरे विचारांची फारकत होते. ज्यांच्या सोबत आपण एकत्रितपणे निवडणूक लढवली, मतं मागितली, त्यांना बाजूला ठेवली आणि आपण आपल्या केवळ स्वतःसाठी दुसऱ्या विचारांसोबत गेलात, म्हणून त्यांनी उठाव केला. मला आतल्या गोष्टी बऱ्याच माहिती मी बोलू शकत नाही, म्हणून त्यांनी उठाव केला. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या एकट्याचा प्रश्न होता. 40 आमदार, 10, 12, 13 खासदार एकाच वेळा बाहेर पडतात, कशामुळे जातात याचा आपण विचार करता का? अमित ठाकरे तब्येत ठीक नसताना तुम्ही आमचे 7 आमदार नगरसेवक फोडलेत. 6 नगरसेवक आम्ही नाही कोल्हेकुई केली. आमचे नगरसेवक चोरले म्हणून कोल्हेकुई आम्ही नाही करत बसलो. गेले हरकत नाही, तुम्ही नेले, तुम्ही त्याला बघितलं नाही कारण आपला पुतण्या आजारी आहे आणि आपण यांचं घर फोडतोय. आज लोक कंटाळून तुम्हाला बाहेर पडल्यानंतर तुम्ही बोलायला लागलात, हे दुर्दैवाने वाईट वाटतं. आम्हालाही त्याची वाईट वाटतं. आपल्यापासून लोक का जातात त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला या निवडणुकीमध्ये रात्रीचा दिवस करायचा आहे आपल्याला. तुम्हाला कल्पना नाही एवढा अपमान राज ठाकरे साहेबांनी सहन केलेला आहे, एवढी अवहेलना सहन केलेली आहे, मला माहिती आहे. आणि एक अशी निवडणूक आहे की या देशाचं भवितव्य बदलणारी आहे, या महाराष्ट्राचं भवितव्य बदलणारी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजेत
आपसामध्ये असणारे मतभेद विद्वेष सगळे बाजू सब झूट आहे. पेटून उठलं पाहिजे. वेळ द्या, क्वांटिटीचा वेळ नको आम्हाला, क्वालिटीचा वेळ पाहिजे. जो वेळ द्याल तो क्वालिटीचा वेळ द्या. त्यांना खात्री आहे खासदार साहेबांना की तुमची लोक आताच कामाला लागले, त्यांनी कबुली दिली. तुम्ही त्यांना आता खात्री द्या आणि ती खात्री उद्या तुम्हाला द्यायची आहे. उद्या त्यांचा फॉर्म भरताना आज तुम्ही 1000-1200 लोक आहात, उद्या त्याच्यापेक्षा 3-4 पटीने लोक आपल्याला बाहेर काढून त्यांना दाखवायचं आहे की आपली ताकद किती आहे. ती 5-5 पक्ष आहेत. आता त्यांचा मी गायक घातलेलं उपकरण बघत होतो. 5 पक्षाचे झेंडे आहेत. झेंडे म्हणजे निशाणे आहेत. आता 5 पांडव तुम्ही एकत्र आलेले तर अडचण काय तुम्हाला? काहीच अडचण नाही. आणि म्हणून काम करणारी माणसंही आपल्याला हवीत. मी डोंबिवलीमध्ये मला आठवते प्रकाश आमचा शिवसेनेत होता त्यावेळेला, काका मंडलिक होते मांडले वगैरे. त्यावेळेला प्रकाश आमच्या अपक्ष उभा राहिला होता. त्याला माझ्याकडे कल्याण डोंबिवलीचा चार्ज होता. त्याला त्यावेळेची मी कल्याण डोंबिवली पाहिलेली आहे. त्यावेळेला शिवसेनेचा चार्ज माझ्याकडे होता, त्या निवडणुकीचा चार्ज होता. यांनी बंडखोरी केली होती त्या काळामध्ये. बरोबर ना प्रकाश? हा. त्याला मी पाहिलेली कल्याण डोंबिवली, आत्ताची पाहिलेली कल्याण डोंबिवली एवढं पुढे गेले. आणि गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड पुढे गेलेली आहे. प्रचंड पुढे गेलेली आहे. आणि मग कल्याण डोंबिवलीला आता आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीये. समोर कोण उमेदवार आहेत विचार करू नका. आपला उमेदवार आहे बस. आणि म्हणून उद्या प्रचंड ताकदीने आपल्याला बाहेर पडायचंय. प्रचंड ताकदीने श्रीकांत शिंदेना आपल्याला खात्री द्यायची आहे. त्यांना उद्याच वाटलं पाहिजे का त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. हे त्यांना उद्याच्या उद्या खात्री पटली पाहिजे. आणि ती खात्री पटेल याच्या मला पूर्ण खात्री आहे. आणि डॉक्टर साहेब तुम्ही बाबांना सांगून टाका, आम्ही सगळे आम्हाला काय वर्षानुवर्ष कानाला आदेश ऐकायची सवय झालेली आहे. एकदा आदेश आला म्हणजे तुम्हालाही काय विषय नाही, तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहोत. आदेश कानावर पडला की आपण झपाटून बाहेर पडतो. तसं आपण आता झपाटून बाहेर पडणार आहात. आणि आदेश दिलेला आहे की आपला विनाशर्त पाठिंबा जरी असला तरी आता या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेब जरी उभे असले तरी आपले उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत असं समजायचं आहे. आणि तुम्ही मतदान कराल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आता हा काही कार्यकर्त्यांचा मेळावा असल्यामुळे आमची अपेक्षा एवढीच आहे. साहेबांनी त्या दिवशी सांगितलं आहे की आमचा मान सन्मान राखा. तो मान सन्मान निश्चितपणे राखला जाईल. कारण आता मनभेद संपलेला आहे. मनोमिलन झालेलं आहे. प्रेम जुळलेलं आहे. त्याच्यामुळे आता अडचण काहीच नाही. तर तुमचा किती वेळ घ्यायचा त्यालाही मर्यादा आहे. आता यांचे दुसरे उमेदवार माझ्याकडे यामिनी यशवंत जाधव सौभाग्य होती त्या दिलेल्या आहेत. आता गेल्यावर त्यांच्याबरोबर आमची मीटिंग आहे. हो, त्याच्यामुळे माझं भाषण काय मी आता लांबवत नाही. आता काय व्हायचं, मी त्या दिवशी पण एक गंमत गोष्ट सांगितली ती तुम्हाला सांगतो. एक कीर्तनकार बाबा असतो. तो कीर्तनकार बाबा गावाखेड्यामध्ये कीर्तन करत असतो. शिकांची हे बाळा नांदगावकर कीर्तनकार बाबा आहे.
तो आपला कीर्तन करत असतो आणि कीर्तन लोकांना खूप आवडतं. लोक टाळ्या पण वाजवत असतात. काय कीर्तनकार बाबा चाललंय वगैरे वगैरे, खुश होतात. तर शेवटी ऐकायला पण एक मर्यादा असते हो. आपल्या वर्गामध्ये 35-40 मिनिटाचा वर्ग का असतो? एक विषय, एखादा विषय असेल तर बघा, इंग्लिशचा मराठीचा तर आपल्या 35-40 मिनिटाच्या वरती जात नाही. तर लोक पण कंटाळतात हो, किती ऐकणार कीर्तन सांगत असतात. शेवटी लोक कंटाळून हळूहळू एक उठतो आणि जातो. आणि नंतर एक बसून राहिलेला असतो. तर बाबा बोलतात, अरे राहुल कामत, तुमचं नाव काय? राहुल कामत. अहो राहुल बाबा, तुम्ही का बसून राहिलात? सगळे गेले, तुम्ही एकटे का बसलात? तुम्ही काय म्हणते कीर्तनकार बाबा, आम्ही गेलो असतो, पण तुम्ही ज्या चटईवरती, ती चटई माझी आहे, त्याच्यामुळे आता असं व्हायला नको की राजू दादा तुम्ही मला कशाला बोलवलं इथे. पण असो, मी खास करून महिलांना धन्यवाद देतो की लक्षणीय उपस्थिती तुमची होती या ठिकाणी. 30% आता 50% राजकारण तुमच्या आलेलं आहे, तेव्हा आता चिंता करायचं तुम्हालाही कारण नाही. तुम्ही जोरात कामाला लागा भविष्यामध्ये आणि निश्चितपणे आपल्या उमेदवारांना निवडून द्याल. मी जाताना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की 12 तारीख मे महिन्याच्या 12 तारखेला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आपल्या उमेदवारांसाठी आणि इतर सगळ्या उमेदवारांसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये जाहीर सभा दिलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि त्या जाहीर सभेच्या तयारीला आपण सगळ्यांनी जोरात लागा आणि त्याची सुरुवात उद्यापासून झाली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा धन्यवाद. नांदगावकर साहेब, आपण अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि सर्व कार्यकर्त्यांना रूप दिला. मी या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबाबत श्रीयुत नांदगावकर साहेब यांचे आभार मानतो. त्याचबरोबर वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहून आपलं मनोगत मांडल्याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचाही इथे आभार मानतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, व्यासपीठावरील सर्व नेते श्री राजूदादा पाटील आणि या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेनेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी बांधव आणि भगिनी यांना मनपूर्वक त्यांचेही आभार मी मानतो. पोलिसांचे देखील आभार मानतो. नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. आणि या मेळाव्याच्या सांगता जी आहे ती महाराष्ट्र गीताने होईल असं जाहीर घेतो. सर्वांनी महाराष्ट्र गीताकरता उभं राहायचं आहे. महाराष्ट्र गीत झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल असंही जाहीर करतो. महाराष्ट्र गीत. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे
शिवाजी महाराज की जय भवानी. सर्वांना एक नम्र विनंती की बाहेर नाश्ता करून